नमस्कार. विश्वातील गूढ रहस्य जाणून घेण्याच्या या सुंदर चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि हा एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा आपल्या सर्वांसाठी खूप वेगळा आहे असे जर आपल्याला जाणवत असेल, अनुभवायला येत असेल, तर त्यामागचं रहस्य आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. व्हिडिओला शेअर करण्यापूर्वी मी जान्हवी आपल्या सर्वांना विनंती करेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी. थँक्यू सो मच. तर आपण पाहिलं आहे की मार्च महिन्याच्या 14 तारखेला खग्रास चंद्रग्रहण झाले आपण पाहिलं आहे आणि 29 मार्चला आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण बघायला मिळालेलं आहे. या दोन्ही घटनांचा परिणाम आपल्याला एप्रिल महिन्याच्या या पहिल्या आठवड्यामध्ये दिसून येत आहे, कारण आपल्या सर्वांचा आवडता लाडका चांदोमामा तारका समूहाकडे छान वाटचाल करत आहे आणि याच्यामध्ये चांदोमामा अक्षरशः ढवळून निघालेला आहे. त्याच्यावरती प्रचंड कामाचं ओझं आहे आणि पण चांदोमामाला ते सगळं सोपं आहे. तर जेव्हा चांदोमामा तारका समूहाकडे वाटचाल करत आहे, तर या तारका समूहांचं वैशिष्ट्य काय आहे ते मला तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल. तर तारका समूह म्हणजे आपले जे प्राचीन पूर्वज आहेत, आपले जे वंशज आहेत, त्यांनी ज्या काही ज्ञानाची निर्मिती केलेली आहे, अलौकिक शक्तींची क्षमतांची निर्मिती केलेली आहे, त्या संदर्भातील सर्व माहिती ऊर्जेच्या रूपामध्ये तारका समूहामध्ये साठवलेली असते. आणि मग हे तारका समूह म्हणजे आपल्याला गायडिंग लाईट बनतात, मार्गदर्शन करणारी आध्यात्मिक ऊर्जा बनते, आपले आध्यात्मिक मार्गदर्शक बनतात आणि आपल्याला खूप सारी छान छान माहिती तिकडनं मिळू शकते. या कालावधीमध्ये ज्यांच्या अलौकिक शक्ती जास्तीत जास्त छान जागरूक आहेत, त्यांना स्वप्नांच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळण्याची शक्यता असते. आणि जर आपण ध्यानासाठी बसलो तर आपल्याला बोध येण्याची माहिती, आपल्याला जाणीवा येण्याची शक्यता असते. आपल्याला जर का उदासीन आणि अस्वस्थ वाटत असेल आणि आपलं काहीतरी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे असं जर वाटत असेल, तर आपण नक्कीच माझ्यासोबत ध्यानधारणेला बसू शकता. मी या महिन्यामध्ये सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवसांमध्ये हे छान सत्र घेऊन आलेली आहे. साधारण 11 दिवस हे सत्र चालणार आहे. रोज सकाळी आपण ध्यानधारणेसाठी बसणार आहोत. हे केवळ ग्रह ताऱ्यांसंदर्भात नाही आहे, हे केवळ शास्त्रासंदर्भात नाही आहे, तर हे आहे आपल्या जाणीव शक्तीच्या सामर्थ्याबद्दल. आपल्या जाणीव शक्तीचं सामर्थ्य आपल्याला वाढवायचं असेल, ते एका नवीन उंचीला आणायचं असेल आणि जे काही दैवी मार्गदर्शन आहे ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर आपण या ॲन्सेस्ट्रल हिलिंगच्या सत्रामध्ये या नक्की सहभागी व्हाल आणि मला खूप मजा येईल, आनंद वाटेल आपल्या सर्वांपर्यंत ही माहिती शेअर करण्यासाठी. थँक्यू सो मच. बाय बाय.